श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप महत्त्वाचं आहे आणि स्वामींची सेवा करण्यासाठी स्वतः स्वामी आपल्या भक्तांची निवड करतात हे देखील तितकंच खरं आहे. कारण स्वामींच्या सेवेमध्ये असाच कोणीही येऊ शकत नाही ज्याने मनापासून भक्ती केलेली आहे. तोच स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो आणि स्वामींच्या इच्छेशिवाय कोणीही स्वामी सेवा करू शकत नाही किंवा स्वामी सेवेत येऊ देखील शकत नाही. जसे समुद्रातून मोती उचलावे त्याच पद्धतीने स्वामींनी भक्ती करण्यासाठी हे आपण सर्व स्वामी भक्तांना निवडलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्त हा तेवढाच भाग्यवंत आहे. स्वामींची सेवा करण्याचं भाग्य त्या भक्तांच्या वाट्याला आलेलं आहे आणि जेव्हा स्वामींचं सानिध्य भेटतं आणि स्वामींच्या भक्तीमध्ये चमत्कार होतात तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती भक्तांच्या शब्दात सांगितले जातात. त्यामुळे स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि याने मी इथून व्हिडिओ सोडला की त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्या जवळ येईल आणि प्रत्येक स्वामींचा अनुभव ऐकण्याची संधी तुम्हा सर्वांना भेटेल. जो स्वामींचा अनुभव आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे सुशीला पिंगळे आहे आणि त्या राहणाऱ्या चिंचवड येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. हा समर्थ. हा नंबर तुमचा आहे का? हो हो माझाच आहे. मी चिंचवडवरून बोलते, सुशीला पिंगळे. हा बोला ना. अनुभव हा. सांगायचा आहे तुम्हाला? हा, खूप सुंदर अनुभव सांगताय का? छान अनुभव आहे, मला फार आवडला. हा, बोला ना. मग फोन का केला होता तुम्ही? त्याच्यासाठीच केला होता. मला काही याच्यातली म्हणजे काही माहिती नाही, पण मला आवडला अनुभव आणि म्हणून मी नंबर होता म्हणून मी नंबर घेतला. तो नंबर आहे अनुभव सांगण्यासाठी. त्या दादांचा पण असाच तिचा नंबर पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आपण पण स्वामी सेवा करतोय, मग आपल्याला पण अनुभव आले शेअर करावेत. हो. आमचे सतपालजी महाराज आहे माझे गुरु. पण मी स्वामींना पण मानते. सगळे एकच आहे गुरु शेवटी. हो ना. त्यांचं मला फार आवडलं. ते नर्मदेचं आणि स्वामींचं सगळं, बाळूमामांचं सगळं सांगितलं ना, तर मला खूप म्हणजे माझ्या मनाला खूप भावलं. म्हणून मी फोन केला ताई. खूप आनंद वाटला मला. जगामध्ये खूप चांगले लोक आहेत, आपणच खूप कमी पडतो असं मला वाटतं. हो ना बरोबर आहे. आणि अनुभवाशिवाय काही मार्ग नाही बघा. हो ना बरोबर आहे. मी पण ताई 4 वेळेला आयुष्य मधून आले. 4 वेळेला. हो. तुम्हाला हे कसं कळलं? तुम्हाला काय झालं होतं? हो, मला असंच एक आहे की मी मुलीकडे होते. एक आहे की मला काय त्रास झाला, डोळ्याला अंधारे आल्या आणि मग मला मुलीने ऍडमिट केलं तिकडं आणि केलं तर काही निघालं. सगळं केली माझी म्हणजे मुलं पण माझी चांगली आहेत, माझी सगळी केली पाहणी, काही निघालं नाही. मग गोळ्या औषध घेतली. दुसऱ्या वेळेला पण तसंच झालं, काहीच निघालं नाही. तिसऱ्या वेळेलाही तसंच, चौथ्या वेळेलाही तसंच, असं 4 वेळेला. मग माझं एंजिओग्राफी झाली चौथ्या वेळेला. पण काही त्रास इतकं गुरूंच्या कृपेने खूप छान. मला मी अनुभव नेहमी ऐकते. माझा नंबर मिळाला मला, त्यामुळे मी नंबर लिहून घेतला
आणि शेअर केला तुम्हाला. हा हा. आणि मी तुम्हाला कधी मला वाटलं तर मी शेअर करू शकते ना हो तुम्हाला. हो हो, कधी वाटेल ना, कधी मी कामात असेल तर ताई फोन मी उचलणार नाही, पण तुम्ही फोन करा डबल. मी हा. उचलेन फोन आणि तुम्हाला काही चांगल्या लोकांच्या मागे का त्रास असा? हा चांगल्या माणसांच्या मागे असा त्रास का? हा हा हा. नाही, असतो ना, त्याचा काय विषय नसतो ताई. हा. तुम्ही फोन करा आणि तुम्हाला जेव्हा अनुभव शेअर करायचा, तुम्ही करताय ना स्वामी सेवा, हा. मग तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही कॉल करा आणि हा. सांगा की ताई मला माझ्या आयुष्यातील अनुभव तुम्हाला सांगायचे स्वामी सेवेचे. हो ना. हा, मग तुम्ही सांगा मला अनुभव, मग तुमचे पण अनुभव त्या पद्धतीने शेअर होतील ताई. हो का? हम्म. मला याच्यातलं काही माहित नाहीये. मी नाही, तुम्हाला नसेल माहिती, पण म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जेव्हा फोन करायचा असेल, की बाबा काही लोकांच्या लक्षात राहत नाही खूप वर्षापासून स्वामी सेवा केल्यानंतर काय काय अनुभव आले ते. हो बरोबर आहे. मग तुम्ही नाही. मला ना मी सतपालजी महाराज माहिती का तुम्हाला? नाशिकला आश्रम आहे आमचा. कोंडव्याला आहे. सतपालजी महाराज ऐकून आहात का? नाही हो. नाही का? सतपालजी महाराज म्हणून ते माझे गुरु आहेत. आमचा आश्रम आहे कोंडव्याला आहे आणि परत नाशिकला आहे, कुठे नाही आमचे आश्रम, खूप कुठे. तर मला पण गुरु महाराजजी माझे खूप आहे. पण माझे म्हणजे शेवटी गुरु कोणताही केला तरी एकच आहे, असं सद्गुरू वाचूनी सापडे न सोय जरी पाय. काही तुम्हाला वेळ आहे ना बोलायला? नाही तर मी उगाच तुमचा वेळ घ्यायचा. नाही, आहे वेळ, पण तुम्ही अनुभव शेअर करणार आहे का फक्त तुम्हाला बोलायचंय? हा, अनुभव शेअर करायची का मी असे? हा, आता तुम्ही करणार असेल तर सांगा, मग मी अनुभव तुमचा रेकॉर्ड करते ना. हो का? असं आहे का? हा. हा. स्वामी सेवा करता का ताई? मी स्वामी सेवा म्हणजे काय, नुसतं स्वामीचं नाव घेते मंदिरात जाते. मी काही करत नाही दुसरं, खरं सांग. काहीच करत नाही. आणि गुरु म्हणजे गोंदवले महाराजांना त्यांनाही करते, पण मी शेवटी माझे गुरु सतपालजी महाराज आहेत. खरं सांगायला काय हरकत नाही. नाही, तसं काही नाही. लपवून ठेवायचं नाही. ते माझ्या गुरुबंधूचे आणि आपल्या बहिणीपासून आपण काही लपवून शोभत नाही. म्हणून सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धोई पाया आधी काहीच नाही. सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय. तुम्ही कधीपासून भक्ती मार्गात आहात? भक्ती मार्गात कधीपासून आहात? आणि भक्ती मार्गामध्ये ना झाले एक 10-15 वर्ष झाले अशासाठी. हा, माझ्या हरिद्वारला वगैरे सुद्धा, हरिद्वारला मोठा आश्रम आहे आमच्या गुरु महाराजांचा. पण हे दादांचा आत्ता अनुभव ऐकला ना, मला खूप वेगळं वाटलं आणि नंबर मिळाला, त्यामुळे मी शेअर केला तुम्हाला. हा नंबर अनुभव सांगण्यासाठीच आहे की तुम्ही भक्ती मार्गात आल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय काय बदल झाले किंवा तुम्हाला. खूप बदल झाले. मी चालत्या गाडीतून उडी मारलेली बाई आहे. काय केलेलं? चालत्या रेल्वेतून उडी मारलेली. अरे बापरे, का? हो, काय मी गुरु महाराजांचा कार्यक्रम होता म्हणून त्या कार्यक्रमाला निघाले होते आणि मी गाडीत चढले आणि मी विचारलं माझी मुलगी चढली का? हो, तो नाही म्हणे. तर मी गाडीतून उडी मारली. तर 25-25 वर्षाचे मुलं आले 2, त्यांनी मला वाचवलं, दवाखान्यात नेलं आणि मग माझी सिटी स्कॅन वगैरे सगळं केलं तर काही निघालं नाही. सगळं नॉर्मल निघालं ना. आमचे मालक गेलेले, आमचे मालक स्वप्नात आले आणि म्हटले का गं म्हणे असं केलं, मला किती त्रास झाला. म्हणजे मालक पण नेहमी स्वप्नात येतात. अरे वा. हा, खूप म्हणजे माझं नाव सुशीला पिंगळे. बरं. हो, आणि मी एक तुमच्यासारख्या ताईकडे आले. ते ताई इतकी म्हणजे नातवांची, आईची, सगळ्यांची सेवा करते. एवढंच करून पण शेवटी स्वतःच्या जीवाकडे की बाई काही बघत नाही. मला नवल वाटतं की जगामध्ये लोक किती किती प्रकारचे आहेत आणि मला खूप बघायला मिळतं. मला गुरूंनी किती वेळेला वाचवलंय. 4 वेळेला मी वाचून आले, 4 वेळेला. तर माझी मुलगी मला काय म्हणत असते माहिती का, की आई तुला हा बोनस जीवन मिळाले आणि ह्या बोनस जीवनाचा तू काहीतरी फायदा होईल तुझा म्हणून. माझ्या खूप छान आहे. माझ्या मुलंही चांगली आहेत, खूप छान आहेत मला. बरोबर आहे ना, तुमच्यावर एवढी 4 वेळा तुमचा जीव वाचलाय म्हणजे बोनसच म्हणावं लागेल ना.
हो 4 वेळेला गुरु महाराजांनी वाचवलं गुरु महाराजांनी. हा हा. तर एक वेळेस रेल्वेतून उडी मारली आणि दुसऱ्या वेळेस काय झालं होतं? दुसऱ्या वेळेला मी मुलीकडे मी ह्याला गेले होते गिरनार पर्वतला हा. आणि मी 600 पायऱ्या चढल्या त्याच्यावर गेलेच नाही खाली तर मी मुलीला तो संवाद सांगत होते अगं असं असतं तर मला काय झालं काय माहिती माझा त्या दिवशी वाढदिवस होता. ती म्हटली तुला शिरा करते तिने शिरा केला खाल्ला आणि संडासला गेले आणि माझ्या डोळ्यावर अंधाऱ्या म्हटलं अगं गौरी माझ्या डोळ्यावर अंधाऱ्या आल्या ग बाई म्हटलं. तिने मला सगळेच दवाखान्यात नेलं आणि मला मग ऍडमिट पण केलं आणि तिथं मग सगळं केलं. मला माझी मुलगी खूप खूप चांगली ताई खूप चांगली. आई काय सेवा करणार एवढी माझी मुलगी सेवा करते खूप सेवा करते माझी मुलगी. अरे वा. मुलं खूप चांगलेत माझे खरं आणि मी जिथं जाते ना तिथे आपुलकी होते. तिथं म्हणजे मला कोणी म्हणत नाही तुम्ही तिथं का आल्या असं कोणी रागराग करत नाही माझा. अरे वा. हो असं पण नशीब लागतं ना ताई. खूप म्हणजे मी खूप स्वतःला भाग्यवान समजते खूप भाग्यवान समजते. आणि घरात पण बाई जराशा विचित्र स्वभावाच्या आहे जरा. तर मग आमच्या आश्रमातले काय म्हणतात महात्माजी आज ती तशी म्हणून तुम्हाला सगळं बाहेर छान मिळतंय ना. हो म्हणजे सद्गुरू काय करतात आपल्याला चांगलं मिळण्यासाठी एक कुठला तरी धागा हे करतात. हो ना. हो खरं. मला मी तिच्यावर राग नाही करत माझं तरी काहीतरी पूर्वजन्मीचं वैर असं आपलं असं आणि ते जन्म त्यावर ह्या जन्मामध्ये मी ज्ञानी मार्गाची आहे ना त्यामुळे आपला ज्ञान मार्ग मी राग लोभ मोह मत्सर माया याच्यापासून फार दूर येत आहे. आणि माझं ब्लड प्रेशर होतं मला डायबिटीस होतं ते पण गेलं माझं. अरे वा. हो. किती आणि माझा मुलगा आणि ताई आहे ना ते औषधं घ्यायचे तर ते औषधं घेतले त्याच्यामुळे गेलं का कशामुळे गेलं परमेश्वराला माहिती पण माझं गेलं. सगळे करतात की तुमचं कसं काय गेलं जात नाही डायबिटीस. हो ना जातच नाही ताई डायबिटीस जात नाही बीपी जात नाही कडेवरच जातो तो शेवटी. नाही बाई माझं गेलं आणि मी खूप खूप आनंदात असते. हो ना हो ना तेच तुमचं म्हणजे हेच खूप छान भाग्य आहे की आनंदात राहिलं ना की आजार सुद्धा जवळ येत नाहीत ताई. नाही नाही मी खूप आनंदात राहते. मला जर दुखलं ना ताई मी समोरच्या व्यक्तीला सांगत नाही माझी मी सहन करून घेते. कारण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको. मुलगा पण डोळ्यात तेल घालून बघतो सगळं छान आहे. अरे वा. वातावरण माझं सुधरावं ही माझी सदिच्छा आहे बस दुसरं काही नाही. नातू मला चांगलं नातवाला मुलांनी चांगलं शिकवलं 9-10 लाख रुपये त्याच्यासाठी खर्च केले. असं स्वतःचं घर आहे माझं चिंचवडला. पण मला असं वाटतं नातवानी मुलांनी घर घ्यावं मस्त कुठेतरी राहावं त्यांनी नाही मला विचारलं नका विचारू दे मला वाटत नाही कसं असं त्यांच्या त्या सुखात मी सुख मानणारी बाई आहे. मला आज खूप बोलावंसं वाटलं ताई तुमच्याशी मी भर घेतला म्हणून मी बोलते. बरं चालेल. तुम्हाला अनुभव शेअर करायचे का ताई तुम्ही सांगितलेले? करू का? तुमची इच्छा असेल तर करा पण तुम्ही तुमच्या सुनेला विचित्र बोललाय त्याचा काय परिणाम होईल का ऐकलं बिकलं तर? नाही ऐकायची नाही मी तिला वाईट बोललेच नाहीये. नाही ना बरोबर आहे ना पण आपण मी केलं मग कारण मला लोक काय म्हणतात ताई तुम्हाला एवढे त्रास देते तरी तुम्ही तुमच्या सुनेला चांगले म्हटलं आजही माझे उद्याही माझी स्थिती. हो ना हो. लोकची आहे का सांगा बरं. हो ना हो. तिचा दोष नाहीये माझा हा काहीतरी पूर्वजन्मीचा दोष आहे. मी तिला पूर्वजन्मी काहीतरी त्रास दिला असेल त्याच्यामुळे मला हा आता त्रास होतोय. हो ना बरोबर आहे. किती म्हणून सांगितलं नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा होत आहे. अरे वा. मी ह्याला पण सज्जनगडला पण जाऊन आले मी 4 धाम झालंय माझं कर्दळी पण झालंय मी सगळं फिरून आले भारत फिरून आले. माझा मुलगा सांगतो दुसऱ्या सगळं भारत फिरून आली तिला कशाचंच हे नाही आणि शिकणारी बाई पण नाहीये अशी. जो पैसा आणि मोबाईल हे 2 गोष्टी असल्या ना तर माणूस कुठेही चुकत नाही कुठेही राहत नाही. हो ना हो ना. खूप म्हणजे मला खूप बोलायचं वाटलं म्हणून मी बोलले. खरंच तुम्ही अनुभव माझा शेअर कराल तर फारच. हो नाही मी माझ्या सुनेला नावं नाही ठेवले
हा हा. शेवटी माझी सून नाही, ती माझी मुलगी आहे शेवटी. हो माझा मुलगा होता म्हणून ती आली ना, आज तिच्या आई वडिलांना टाकून का आली ती हो ना आपल्याला. हो ना, बरोबर आहे ना. पण ताई मला ना हा. वाटलं की तुम्हाला एकदा विचारून घ्यावं, कारण खूप ताईंनी असं केलेलं आहे की त्यांनी नाव पण सांगितलं नाही, तरी पण त्या बोलल्या की आमच्या घरात भांडणं लागतील, त्याच्यामुळे आमचा अनुभव नका शेअर करू नाही असं नाही, बोल. भांडण नाही. मी तिला वाईट बोलणारच नाहीये, कारण आज आज तिने 2 मुलांना जन्म दिला. माझा वेल झाडावर गेला ना, हो ना हो ना मग आज आमचं आडनाव पिंगळे. आमचं झाडावर वेल गेला. आज तिने 2 मला दिले हो ना आणि पुढे अजून वेलाला वेल वाढेल ना. हो ना बरोबर आहे. मग वंशवेल वाढतो हो ना आणि म्हणून वंशवेलाला सांभाळायचं, दुसरं काही नाही. नातू चांगले माझे, खूप छान आहे, मुलं चांगले, सगळं. सून शिकलेली आहे माझी, सून छान आहे. जाऊ दे, मला नाही काय वाटत. हा उलट मला ना ती राग करते ना, मी म्हणते जाऊ दे, माझं काहीतरी त्याच्यातून छान होणार आहे असं मी म्हणते. हो ना बरोबर आहे. मी करून पण खाते, मला कशाचंच काही वाटत नाही ताई. मी खूप वाईट बोलते का हो? काय नाही. मलाच वाटतं की काय आपण काय वाईट आहे काय. खरंच मला खूप शेअर करावं असं वाटतं, मला खूप बोलावं असं वाटतं तुमच्याशी. हा. ताई तुम्ही माझं फोन लागता हो पूर्वजन्मीचा. काहीतरी असेल आता ताई बोलताय म्हटल्यानंतर असेल काही मैत्रिणीचं बहीण. मला खूप चिंचवडला असते ना, मी खूप शेअर तुमचे हे सगळं मी ऐकते. पण फोन नंबर वगैरे काही नाही घेतलं. त्या ताईच्या नातीकडून मी फोन नंबर घेतला. मुलं पण इतकी छान आहे, ते खूप गोड आहे आणि रागराग नाही करत, काही नाही. किती आजी लोकांचा रागराग करतात मुलं, पण नाही, खूप छान. आम्ही आज 15 दिवस झाले त्यांच्या घरी आहे, पण बिचारी आपल्याला खरंच. आज कोण कोणाला ठेवून घेतंय जगामध्ये सांगा बरं तुम्ही. हो ना बरोबर. मग आणि कोण कोणाला आसरा देतो. तसा तुमचा ते म्हणतात मावशी तुम्ही माझ्याकडे कायम राहिल्या तरी मला काही कमी नाही पडणार. हा, हा. तसा तुमचा हा. स्वभाव पण असेल ना हो ताई. हो, तुम्हाला आता स्वभावावरून कळलंच असेल ना कसं आहे. हो ना. मग मी तेच म्हणते ना, तुम्ही बोलला ना की माझा राग कोणी करत नाही. राग हा. चांगल्या म्हणजे ज्याचा स्वभावावर राग असतो ना, देखूनपणा थोडाच असतो तेव्हा. हा, आणि मी कॉमेडी करायला, नाचायला, कुदायला सगळ्याला माझी तयारी असते. मोठ्यासारखं, लहानासारखं आणि मधल्याने. मला ना असं एखादी ऍक्टिंग करावीशी वाटते, असं वाटतं काय करावं ताई मी. मला खूप 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 बोलावंसं वाटतं तुमच्याशी. खूप छान वाटलं मला, खूप छान वाटलं मला. देवासारख्या भेटल्या तुम्ही आज, खरंच. स्वामी आमचं आश्रम पण भारी आहे बाई, खूप ना. भारी. हा, पण मला आता मुलं जाऊ देत नाही हो, कुठे काय सांगू. मला बोलवतात, आमच्या आश्रमातल्या बाईचे लोक सुद्धा बोलवतात. या तुम्ही, आम्ही तुम्हाला काही काम नाही सांगणार, तुम्ही या राहा म्हणतात. खरंच इतकं प्रेम करतात ना, इतकं प्रेम करतात. तुमच्याशी मला बोलल्याने खूप खूप बरं वाटलं. त्या दादांचाच मला आज अनुभव खूप खूप आवडला, खूप आवडला. सगळे नवल करतात तुम्ही. एवढा मोठा हे येऊन गेला, काय येऊन गेला ग, करोना येऊन गेला. करोनाच्या ह्याच्यात तुम्ही चांगल्या राहिल्या, नवल करतात. आमच्या इथले सगळे नगरसेवक सुद्धा माझी कौतुक करतात की तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि मी सगळ्यामध्ये भाग घेते, संगीत खुर्ची त्याच्यात सगळ्यात भाग घेते. साड्या मिळतात, बक्षिसं मिळतात मला. अरे वा. हो, खूप छान. असाच स्वभाव पाहिजे ताई, त्याच्यामुळेच तुमचा डायबिटीज, बीपी वगैरे निघून गेला. एवढा छान जर म्हणजे प्रत्येकाच्या लेवलमध्ये जर मिसळून जाणारा स्वभाव असेल. हो, किती आनंद भेटतो सांगा बरं. लहान मुलांसारखं राहिलं की किती म्हणजे हो. मन मोकळं होऊन जातं. कधीच कोणतं स्वप्न मागे राहत नाही. आणि मला साड्यांचा पण असा शौक घ्यायचं 10-12 हजाराचे असे शौक नाही. जातं शिल्पाईच्या, पण तेवढ्यातच मस्त आनंदात हो राहते. ना. खूप आनंद खूप महत्वाचा आहे. मी स्वतः घेते सगळं. मुलगा काही नाही, मुलगा पण चांगला आहे, सगळं छान आहे माझा मुलगा. माझं श्रीराम कंपनीचे हा. धाकटी मुलगी आहे. धाकट्या मुलीचे नवऱ्याला काही एवढा पगार नव्हता, आता त्यांची नोकरी गेली बिचाऱ्यांची. हा. पण ते एवढासा सुद्धा रागराग करत नाही. 5 महिने मी तिच्याकडे होते, पण एका शब्दाने सुद्धा मला दुखवलं नाही, काही नाही. खूप खूप मी म्हणते देवा माझं तू इतकं कसं हे करता. आता मी ज्या ताईकडे आले ना, त्या ताई पण मला खूप म्हणजे काय करू मावशी, तू मला खायला काय आवडतं. मला कसं वाटतं कोणाला त्रास नाही द्यावं. बरोबर आहे. आपण आपल्यामुळे त्यांना त्रास नको, आपल्यामुळे हे नको. जगामध्ये खूप लोक आहेत असे, म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे? नाही कोणीच नाही ताई. पाय
हो. आहे का जगात कोणी सुखी? नाही नाही नाही, प्रत्येकाच्या पाठीमागे काही नाही काही प्रॉब्लेम आहेत, हो. पण आणि आई त्याच्याकडे लक्ष माझी देतच सुंदर, बसायचं नाही ताई. आई पण माझी सुंदर होती, आई पण छान होती. आज आईच्यामुळे आईने जन्म दिला म्हणून आज मी सगळं जग बघते खरं. हो ना, हो ना. खूप छान आहे. म्हणजे मला खूप बरं वाटलं ताई तुमच्याशी. असं वाटतं तुमच्याशी बोलणं सोडूच नाही इतकं माझं हे झालं खरंच. हा, हा. मला पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं ताई. हो ना, बस बस ताई एवढंच मला वाटलं. करत जायचं मला फोन बरं का. नाही, नाही. आणि मी चांगलं राहते, हे करते. आपलं आपलं उठायचं, आपलं आपलं अंघोळ करायची, आपली आपली वेणी करायची तर करायची पूजा, नाही तर नाही करत. माझं मन करायचं, दिल की खुशी अशी राहते बाई. हा, हा, हा. तेच छान आहे ना. माझं शास्त्र आहे बघा. मन आनंदी तर सर्व आनंदी. मी शास्त्र आहे, पण मी म्हणतच नाही अजून मी म्हातारी झाली. मी अजून 16 वर्षाचीच आहे असं वाटतं. अरे वा, आता तुमचं वय किती आहे ताई? अजून 76 आहे आता चालू. 76. हो 76. अरे वा, बघा. दात अजून कान चांगले, दात चांगले अजून. अरे वा, 76 वयामध्ये जर आजीबाई डान्स करत असतील तर किती तुझं नशीब म्हणावं लागेल. हो, खूप खूप छान आहे. मला खूप बरं वाटलं तुझ्याशी केल्यामुळे. आणि त्या आजीने मला नंबर लिहून दिला तिथे पण धन्यवाद. आणि तुम्ही बोलताय तुमचे पण धन्यवाद. मी चहा घेतला. खूप छान आहे, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि हा, खूप बरं वाटलं ना. हो हो, खूप छान वाटलं. चालेल ताई, मी तुम्ही बोललेला माझ्याशी अनुभव शेअर करू का? हा, करते मग. चालेल, मी तुमचा अनुभव खूप छान आहे तो शेअर करते ताई. हा, करा करा. चला, श्री स्वामी. सोन्याचं कट करा. हो सून हो, खूप चांगली सगळे आहे. आपण दोघी जे बोललो ना ते सर्व शेअर होणार ताई. नाही, माझी सून खूप चांगली आहे. मला वाईट दाखवायचंच नाहीये. खरं सांगते तुम्हाला. हा हा. माझ्या मुलाचा संसार करते ना ती. हो ना, हो. हो. माझा मुलगा पण तसाच भारी आहे. हा हा. नातू पण भारी आहेत माझे. खूप हा. हुशार आहे. मला खरं सांगू का ताई, बोला. काही न्यायचं नाही संग, काही न्यायचं नाही, सगळं इथंच राहील, इथंच हो राहील. ना, हे सर्वांच्याच बाबतीत होतं ना, कोणच काही घेऊन जात नाही ना. इथंच राहतं. मला जावई पण खूप छान मिळाली. मला 2 मुली, मुलगा. मालक पण खूप छान होते, देवासारखे. हा. हो. हा अनुभव कधी घेणार तुम्ही? उद्या उद्या येईल ताई. ठीक आहे, ठीक आहे. मग तुम्ही चालेल. मला तसा फोन कराल का? कमी करू? नाही, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ना ताई. मग मी इथून व्हिडिओ पाठवला की लगेच तुमच्या जवळ येईल ताई. तर मला हा चॅनल घेऊ का करू? हा, चॅनलला सबस्क्राईब करायला तुमच्या कोणालाही सांगा म्हणा. आपल्या चॅनलचं नाव आहे भक्त आम्ही स्वामींचे. भक्त आम्ही स्वामींचे का? हा, या चॅनलला भक्त आम्ही. सबस्क्राईब करा म्हणा. मग मी इथून व्हिडिओ पाठवला की तुमच्या जवळ लगेच येणार तो व्हिडिओ. मी चांगल्या हुशार घरामध्ये आलेली आहे. हा. मी नाशिकला आले. मी माझ्या मुलीकडे आले. हो यार. पण तिकडून एका ताईने मला इकडे आणले. हा हा. खूप प्रेम देतात बिचारे पोरगी. हा. काय सांगू ताई, जगामध्ये लोक खूप चांगले आहेत. आपण कुठेतरी कमी पडतो, मला तरी वाटायला लागलं. हा. नाही ताई, आपण चांगले असलो ना की सर्व चांगलेच असतात ताई. मला तुमच्याशी कधी पण बोलावंसं वाटलं तर बोलल बरं का मी. हो हो, चालेल चालेल, नक्की. तुमचं कधी तुम्हाला वाटतं ना की आपण आपले मत मांडावे तर तुम्ही मन मोकळ्यापणाने फोन करून बोलू शकता ताई. अरे वा. तुम्ही कुठे राहता म्हटले? मी सातारा जिल्ह्यात. माझी सुनबाई घरामध्ये व्यवस्थित राहावं हेच माझी इच्छा, दुसरा काय नाही. मुलाचं संसार साधावं, नातवांचं सगळं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं सर्वांचं. हो हो हो, चालेल चालेल, मी शेअर करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.